कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इथं 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 थांब. दिप्या, आज दिवस कुणीकडे उगावलाय रे? बापू, तुम्हाला माझं चांगलं झालेलं बघवत नाही का? बघवत नाही असं नाही रे, असं कधी बघितलं नाही मी. बापू, तुम्ही काही जरी बोला ना, तुम्हाला काय म्हणायचं ते मला चांगलंच कळतं. मला गोष्टीचे पुस्तक चॉकलेट आणि मास्टरकडून शाबाशी मिळाली. अरे वा, मास्टर म्हटले की तू खूप 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 मोठा हो. व्हेरी गुड. अजून काय पाहिजे मग आपल्याला? पण कशासाठी बक्षीस मिळालं त्याला? मी माझ्यासाठी काढलेल्या गिफ्टला. गिफ्टला म्हणजे रे? आ बापू, मी मदतीसाठी मला गिफ्ट देणार होतो ना. मग ते एक पेंटिंग होतं. काय? तू चित्र काढलंस? हो मा. मग कुठं आहे ते पेंटिंग? मास्टर घेऊन गेले. अरे, पण छोटे साहेब, अहो तुम्ही काढलेलं पेंटिंग मास्टर काय घेऊन गेले? कारण त्यांना खूप 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 म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे दम लागला बाळ तुला? एवढं बोलायचं असतं का? आवडलं. सॉरी मा. काही हरकत नाही. त्यांना तुझं पेंटिंग आवडलं ना, तेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. मी परत पेंटिंग काढीन. काढ. सेम टू सेम. बरं. बाचोबा, आता तुम्ही चित्र काढाच. बाचोबा काय? अहो ते नाही का बापू, दाजीबा तसं. दाजीबा म्हणजे बरं अमोल, कुठलं चित्र काढलं होतं ते आठवतंय का आता? हो मा. माझे फ्रेंडचे पप्पा पाठवून नाही तर मामाच्या फोनवर फोटो. मामा, अगं आला का रे? नाही अजून. अरे पण चित्र तू काढणार, मग मास्टरला कशाला द्यायचं? कारण त्यांना आवडलं. ते म्हणले की मी घेऊन जातो. बरं, काही हरकत नाही. दिप्या, अगं बघू तर कसली पुस्तक आहेत. हे बघा. अरे वा, आप्या बघितलंस का? एक होता कारवर आणि अग्निपंख. अब्दुल कलामांचं पुस्तक आहे. मी वाचणार आहे पुस्तक. वाच वाच, नक्की वाच. आणि तुझ्या मास्टरला एकदा घरी बोलव की. बोलवणार ना? हो, माझे मास्टर खूपच झालेत आणि त्यांची बॉडी पण. आप्या, तिकडे जायला लागल्यापासून किती खुश राहायला लागलाय बघ. हो. दिप्या, काय रे, काय झालं? अमोलचं चित्र. दाखव मला. काय काढलंय अमोलनी? मा, आवडलं नाही का तुला? नाही रे बाळा, असं नाहीये काही. मी बाबांना पण चित्रात काढलं म्हणून चिडलीस का तू? नाही रे बाळा, असं अजिबात नाहीये. हा, खूप सुंदर चित्र काढलंस तू, खूप सुंदर. हे चित्र नाही, माझ्यासाठी तू माझं गिफ्ट. सेम पीच. मास्टर पण हेच म्हणले होते. कोणाचीच नजर नको लागली. परत सेम पीच. मास्टर हेच म्हणले होते. मामनजी, आज पण जेवण आधीची गोळी विसरला ना? विनय काका गोळी विसरणार आणि रुपाली ती देणार. अर्जुन आलाय का ग? नाही अजून. फोन करू का त्याला? अहो नको फोन करायला, भाऊजी मुलांच्यात रमले असतील. आणि हो, भाऊजी घरी आल्यानंतर त्यांच्या लग्नाचा किंवा अमोलचा कसलाच विषय काढू नका. एकतर तुमच्यामुळे भाऊजी सकाळी बिना नाश्ता करता गेले. माझ्या ठीक आहे. काय कदम, गोळी घेतली का? अर्जा, काय राहते एकदम खुश दिसते.
हा समर कॅम्प मध्ये आज दिवस चांगला गेला ना. का बरं? आणि काय घेऊन आलेस ती? अहो, हे तिथले का पोरांनी चित्र काढले ते. बघू भाऊजी. कसलं भारी चित्र काढले. हा वहिनी, हे चित्र जणू काय माझ्या मनातलं चित्र आहे. म्हणजे अरे दादा, लय दिवस माझ्या डोक्यात होतं हे चित्र. किती वर्षाचं आहे रे ते पोरग? 6-7 वर्षांचं असेल. त्या मानानं लयच भारी काढले की रे चित्र त्यानं. काय सांगतोय मी कदम तुम्हाला. भाऊजी त्या मुलाचं नाव काय हो? नाव सिम्बा. माग तू काय बोलला होतास का त्याच्याबद्दल? हा, मी नाही का तुम्हाला म्हणलो होतो उत्तराखंडला गेलो होतो, त्यावेळी एक पोरग भेटलो होतो, आम्ही महाराष्ट्र गीत गायलो होतो एकत्र. ते हा ते होय. पण ते इकडं कसं काय? त्याच्या आईची बदली झाली वाटते इकडं. एक मिनिट अर्जुन, तुझ्या लक्षात येते का तू काय म्हणतोय या ठिकाणी? उत्तराखंड, तो 5-6 वर्षाचा मुलगा, त्याच्या आईची बदली, म्हणजे हा आपला दादा तो आपला अमोल नाहीये. मी माहिती काढली आहे, अमोल उत्तराखंडला शिकतो. कधी काढली भाऊजी माहिती? आपणाची भेट झाल्यावर काढली माहिती. आणि अमोल इकडे नाही म्हणून मी तुम्हाला पण काय बोललो. बरं ठीक आहे. आपण सगळे इथे पुण्यात आहे ना, म्हणून आपण आणि मुद्दाम अमोलला तिकडे ठेवला असणार. रुपाली, तुम्ही अजिबात तिची बाजू घेऊ नका. मला आता तिच्याविषयी काहीच वाटत. अगं रुपाली, एक तर तिला माहित नव्हतं आणि आपल्यापासून लांब ठेवायला म्हणून ती स्वतःपासून लांब करेल का अमोलला? करू शकते ती. एकदा एखादी गोष्ट तिच्या डोक्यात आली ना, मग ती करतेच. नाही वहिनी, मला नाही वाटत असं. ते जाऊ दे अर्जुन, तू आवरून घे, जेवूया आपण. अमोल इकडं नाही, सगळं ठीक आहे, पण का कुणास ठाऊक मला या सिम्बाबद्दल लईच आपुलकी वाटते. अहो, भाऊजी त्या मुलाला घरी घेऊन या ना मग एकदा. म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि मामांजींना पण बरं वाटेल. हा, हे चांगलंय. बघू त्याच्या आई वडिलांना काय वाटतंय काय माहिती. आणि मग त्याच्या आई वडिलांना पण बोलव ना. बरं जा, आवडतो. दादा 2च मिनिट, मी हे चित्र आतमध्ये लावून येतो. आत्ता लगेच? हा लावून देत त्यांना. हा. भाऊजींचा जीव गुंतलाय त्या मुलात. मागे पण त्याला असंच वाटलं होतं. त्यामुळेच तो समर कॅम्प घेतो. अमोलच्या वयाच्या मुलांमध्ये तो अमोलला बघताय. होय स्वप्नील, पण या वेळा जरा जास्तच करतोय सिम्बा. ते काही असू देत, भाऊजींनी आता अमोलचा शोध घेतलाय. त्यामुळे तुम्ही दोघं परत परत अमोलचा शोध घ्या असं म्हणू नका त्यांना. होय होय, खरंच स्वप्नील. अरे एवढा खुश त्याला आज लई दिवसानं बघितलंय मी. परत लग्नाचा नाही तर आपलीचा विषय काढून त्याला त्रास देऊ नकोस बरं का. नाही खरं बाबा, ठीक आहे. बरं, मी आवरायला घेते. हा, बरं, आलो मी, आवरून येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.